सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजची परिस्थिती ही बहुतांश चिंतामुक्त राहील. मात्र दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवरती विश्वास ठेवताना सावध राहा, अन्यथा घाईघाईने घेतलेले आणि चुकीचे निर्णय तुम्हाला हानी पोहोचवू शकतात. तुमच्या कामामध्ये किंवा व्यवसायामध्ये एखाद्याच्या अनावश्यक हस्तक्षेपामुळे तुम्ही कोंडीमध्ये सापडू शकता. तुम्हाला यातून बाहेर काढण्यासाठी वडीलधाऱ्यांची मोठी मदत होईल. तुमच्या आवश्यकतेनुसार आर्थिक फायदा तुम्हाला नक्कीच होईल. आज काही काम बिघडल्यानं महिलांना थोडीशी काळजी वाटेल, परंतु थोडे अधिक परिश्रम केल्यानंतर परिस्थिती सामान्य होईल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची भाकरी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला अनपेक्षित नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला व्यवसायामध्ये जोखमीची भीती वाटेल, परंतु लवकरच तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळू शकतात. आज कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पैसे उधार देऊ नका, कारण ते बुडण्याची दाट शक्यता आहे. परंतु कर्जाची परतफेड करण्यासाठी आजचा दिवस मात्र अतिउत्तम आहे. तुम्हाला आर्थिक लाभ अधूनमधून होत राहतील आणि खर्चही विशेष होतील. नोकरदारांना आज कामाच्या ठिकाणी समन्वय राखण्यासाठी संघर्ष करावा लागेल. अधिकारी विनाकारण तुमच्यावरती नाराज होऊ शकतात. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही चढउतार देखील येतील, परंतु तुम्ही ते सांभाळून घ्याल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये यश मिळवण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न कराल. तुम्हाला सुरुवातीला अपयशाला सामोरं जावं लागेल, परंतु दुपारनंतर तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ नक्कीच मिळेल. तुमचं मन भरकटेल, परंतु एकाग्र आणि तुम्ही कामात मग्न राहाल. व्यवसायामध्ये आज तुम्ही ज्या योजनेवरती काम कराल त्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. घरात किंवा बाहेर नको ते बोलण्यानं तुमचा आदर कमी होऊ शकतो. घरातील कामासाठी तुम्हाला जास्तीची मेहनतही घ्यावी लागेल. महिलांना कौटुंबिक संबंध टिकवून ठेवण्यासाठी आज मदत होईल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला विविध समस्यांना सामोरं जावं लागेल. समाजामध्ये निषिद्ध असलेल्या कामांकडे तुमचं मन हे जास्त आकर्षित होईल, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये कलह आणि तुमच्या वागण्यामध्ये सामाजिक टीका देखील होऊ शकते. तुमच्या वागण्यामध्ये कटुता आणि स्वार्थ अधिक राहील. अधिकाऱ्यांकडनं कामं करून घेण्यासाठी तुम्हाला जास्तीच्या चक्रा माराव्या लागतील. नवीन कामाची सुरुवात तुर्तास रद्द करा आणि जुनी आणि अपूर्ण कामंही प्राधान्याने तुम्ही पूर्ण करा, अन्यथा तुमच्या घरामध्ये पैशांची आवक थांबेल. घरातील कामांकडे दुर्लक्ष केल्यानं तुमच्या आयुष्यामध्ये थोडी अशांतता निर्माण होऊ शकते. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला तांदूळ दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं मन हे प्रसन्न राहील. नजीकच्या काळामध्ये आर्थिक लाभ होण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे. आज तुमची व्यावहारिकता कुठल्याही प्रकारे कमी होऊ देऊ नका, यामुळे तुमचे फायदेशीर संपर्क निर्माण होतील. कुटुंबातील सदस्यांशी निष्कारण बाबींवरती तुमचे वाद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी निर्णय घेण्याची तुमची क्षमता थोडी कमी होईल. आर्थिक बाबतीमध्ये यश मिळवण्यासाठी आज तुम्हाला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. दुपारपर्यंत तुमची तब्येत ठीक राहील, त्यानंतर थोडासा थकवा हा कमी होईल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही आज आळस आणि निष्काळजीपणा सोडून काम केलं तर तुम्हाला चांगले यश मिळेल. आर्थिक लाभाच्या अपेक्षा तुमच्या जास्त नसतील, परंतु खर्च कमी करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल, जेणेकरून आर्थिक समस्या तुम्हाला उद्भवणार नाहीत. दैनंदिन कामं ही कुटुंबातील सदस्यांच्या मदतीनं तुमची पूर्ण होतील. आज दुपारी काही महत्त्वाचं काम पूर्ण झाल्यानं तुम्हाला दिलासा मिळेल. घरातील महिलांशी छोट्या छोट्या गोष्टींवरून तुमचे वाद होऊ शकतात, तरीही शांतता राहील.
मुलांशी तुमची मैत्रीपूर्ण वागणूक राहील. संध्याकाळची वेळ संपूर्ण दिवसापेक्षा अधिक आनंददायी राहील. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमच्यासाठी आनंद आणणारा राहणार आहे. आज तुमची बहुतेक कामं ही पूर्व नियोजित असतील, ज्यामुळे कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. व्यवसायातील लोक कामामध्ये समाधानी राहतील, मात्र सहकाऱ्यांकडून मदत न मिळाल्यावरती त्यांच्यात काही काळ अबोला निर्माण होऊ शकतो. सरकारी कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. महिला कुटुंबातील सदस्यांचे गैरसमज दूर करून घरातील वातावरण तुम्ही प्रसन्न कराल. महिलांचा घरामध्ये मान सन्मान वाढेल. तुम्ही धार्मिक कार्यामध्ये अधिक वेळ देऊ शकणार नाही. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा तुमचा दिवस हा सामान्य राहील, परंतु तरीही तुमच्या कामात सुधारणा करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आरोग्याशी संबंधित तक्रारी राहतील. रक्ताचे विकार किंवा सांधे किंवा सूज याच्याशी संबंधित समस्या तुम्हाला आज उद्भवू शकतात. आज तुम्हाला कामातही रस कमी वाटेल. पैशांअभावी तुमचं मन थोडंसं उदास राहील, मात्र आज पैशांपेक्षा जास्त परस्पर संबंधांना तुम्ही महत्त्व द्या. नोकरी किंवा व्यवसायामध्ये निष्काळजीपणामुळे तुमचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे जास्त काळजी घ्या. सामाजिक संबंधांमध्ये कटुता राहील. तुमचं घरगुती जीवन हे संमिश्र राहील. महिलांचं सौम्य वर्तन घरामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी उपयुक्त ठरेल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुकूल राहील. तुमच्या मनातील बऱ्याच कल्पना बऱ्याच अंशी पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या कल्पना देखील लोकांना आवडतील. तुम्ही 2 व्यक्तींमधील वादामध्ये मध्यस्थी करून योग्य निर्णय देऊ शकता, यामुळे तुम्हाला योग्य मान सन्मान मिळेल. नोकरी व्यवसायातील सुरुवातीच्या अडथळ्यांनंतर उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील. भविष्यामध्ये फायदेशीर ठरणाऱ्या जोखमीच्या कामांमध्ये तुम्ही कोणताही संकोच न करता गुंतवणूक करू शकता. महिला पूजा कार्यामध्ये अधिक व्यस्त राहतील आणि त्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेतील. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यापारी वर्गाला लाभदायक डील्स मिळतील. तुम्ही भविष्यातील योजनांमध्ये पैसे गुंतवाल आणि बचतही करू शकाल. व्यवसायामध्ये स्पर्धा असली तरी तुमचं काम सुरळीत चालू राहील, परंतु सहकाऱ्यांमुळे तुमची गैरसोय होऊ शकते. अपेक्षेप्रमाणे आर्थिक लाभ तुम्हाला होतील आणि कामाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. मित्र आणि नातेवाईकांसोबत धार्मिक स्थळी जाण्याचे योग देखील तुम्हाला येतील. महिलांना त्यांच्या तब्येतीची चिंता राहील. मुलं अभ्यासामध्ये कमी लक्ष देतील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्लॅन्स येतील, परंतु वेळ किंवा पैशांच्या कमतरतेमुळे तुम्ही त्यांची अंमलबजावणी व्यवस्थित करू शकणार नाही. कष्ट आणि जास्त काम करूनही तुम्हाला आर्थिक लाभ कमी होईल. आज सरकारी किंवा जमिनीशी संबंधित कामामध्ये तुम्ही उशीर करू नका, अन्यथा ते काम दीर्घकाळ पुढे ढकललं जाण्याची दाट शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला एक लाभलौकिक मिळेल. कामातील मंदी आणि आर्थिक समस्यांमुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल. जोखमीच्या कामात गुंतवणूक केल्यानं प्रथम तुम्हाला लॉस होईल, परंतु नंतर प्रॉफिट होईल. कौटुंबिक वातावरण हे पूर्वीपेक्षा जास्त चांगलं राहील. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही घेतलेल्या निर्णयांमुळे तुमच्या प्रियजनांमध्ये नाराजी आणि द्वेषाची भावना निर्माण होऊ शकते. अनावश्यक खर्चामुळे आर्थिक समस्या तुम्हाला निर्माण होतील. शेजाऱ्यांशी देखील तुमचे वाद होऊ शकतात. कोणतीही गंभीर परिस्थिती टाळण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता सतर्क ठेवा. घरातील वडीलधारी मंडळी आज प्रतिकूल परिस्थितीत तुम्हाला मदत करतील. महिलांशी संबंध तुमचे थोडेसे मंद राहतील आणि वैवाहिक जीवनात सुसंवाद राखण्यात तुम्हाला अडचणी येतील. आर्थिक कारणांमुळे तुम्हाला प्रवास करावा लागेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.